नवनाथ कथासार अध्याय 37 भावार्थ. नागनाथास दत्तप्रभूंचे दर्शन आणि नागनाथास जयप्राप्ती. श्री गणेशाय नमः. अन्नछत्राला लागणारी सर्व सामग्री सिद्ध झाल्यावर नागनाथाने पुजाऱ्याला सांगून कोल्हापुरातील सर्वच लोकांना दररोज 2 वेळ भोजनास येण्याचे निमंत्रण देणारी दौंडी पिटली. मोठाले मंडप उभारण्यात आले आणि एका शुभ मुहूर्तावर अन्नछत्रास सुरुवात झाली. 18 पगड जातीचे लोक भूक लागेल तेव्हा तेथे येऊ लागले आणि आपल्याला हवे तेवढे अन्न घरी नेऊ लागले. कोणी कोरडा शिदा नेऊन आपापली घरे भरू लागले. त्यामुळे गावात चूल पेटनाशी झाली. या प्रकारामुळे दत्तप्रभूंची पंचायत झाली. लोक त्यांनाही अन्नछत्रात जाण्याचा सल्ला देऊ लागले. त्यानुसार त्यांनी तेथे जाऊन तपास केला असता हे सर्व अन्नसिद्धीच्या योगे तयार होत असल्याचे आणि आपण काशी क्षेत्राच्या लहान मुलाला ही सिद्धी दिली होती, त्यानेच हे अन्नछत्र आपल्याच दर्शनाच्या हेतूने चालवले आहे हे त्यांच्या लक्षात आले. ते अन्न खायचे नाही म्हणून ते माघारी वळले. लोकांनी त्यांना जेवून जाण्याचा खूप आग्रह केला, पण ते थांबले नाहीत. कोरडी भिक्षा मागून त्यांनी काशी क्षेत्रात जाऊन भोजन केले. हा क्रम महिनाभर चालला. तेव्हा प्रयत्नांना यश येत नाही लक्षात येताच नागनाथाने लोकांना येथे कोणी ठरवून येत नसेल तर मला कळवा असे सांगितले. त्यावर लोकांनी उत्तर दिले, महाराज, एक भिक्षुक नियमितपणे गावातून हिंडतो, कोरडी भिक्षा मागतो, पण येथे फिरकत नाही. ते ऐकून नागनाथ विचारात पडला. त्याने 50 माणसाला विश्वासात घेतले. त्यांना आपल्याकडे सिद्ध धान्य दिले व त्या भिक्षुकाने या भिक्षेलाही नकार दिल्यास मला ताबडतोब कळवा अशी विनंती केली. त्याच्या शब्दाला मान देऊन ती मंडळी स्वगृही गेली आणि तो भिक्षुकरी येण्याची वाट पाहू लागला. दुसऱ्या दिवशी श्री गुरु नित्याप्रमाणे गावातून हिंडू लागले. तशी गावातील मंडळी त्यांना नाथाकडील अन्नाचीच भिक्षा घालू लागली, पण ती सिद्ध भिक्षा आहे हे कळताच दत्तात्रेय ते घेईनात. ते पाहून मंडळीने नागनाथाकडे तसा निरोप धाडला. तेव्हा तो त्वरेने धावला आणि अनन्य भावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून म्हणाला, आई, या पाडसाला कशी विसरलीस? तुझ्या वाचून मी अनाथ आधारहीन झालो आहे. गेली 20 वर्षे तुझ्या भेटीसाठी तळमळतो आहे, तरीही तुला माझी दया का आली नाही? माझ्या हृदयातील ही तगमग तुझ्या कृपा वर्षावाशिवाय शांत होणार नाही. त्यावेळी त्याच्या अश्रूंनी श्री गुरुचरणावर जणू अभिषेक केला. तेव्हा नागनाथाची भावभक्ती पाहून श्री गुरुचे अंतःकरण द्रवले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले, प्रेमाने थोपटले आणि अश्रू पुसून त्याचे सांत्वन केले. मग त्यास एकांत स्थानी नेले. त्याच्या मस्तकी आपला वरदहस्त ठेवून मंत्रोपदेश केला. त्यामुळे तो ब्रह्मपरायण झाला. त्यानंतर त्याला समेत घेऊन श्री गुरु प्रथम काशीला व नंतर बद्रिकाश्रमास गेले. तेथील शिवालयात जाऊन नागनाथाला शंकराचे दर्शन घडविले. तेथील वास्तव्यात श्रीगुरूंनी त्याला सर्व विद्या शिकवल्या. नाग अश्वत्थावरील सर्व देवताकडून वरदाने देविले आणि नाथ दीक्षा देऊन तपश्चर्येस बसविले. 12 वर्षांनी देव आणि ऋषींना पाचारण करून त्याच्या तपाचे उद्यापन केले आणि जनकल्याण हेतूने त्याला तीर्थयात्रेस पाठविले. नागनाथास जयप्राप्ती. दत्तात्रेय गिरनार स्थानी परतले. नागनाथ पुण्यक्षेत्रे करीत बालेघाटात गेला. तेथे त्याची कीर्ती वाढली. भक्तांची गर्दी वाढू लागली. म्हणून लोकांच्या आग्रहावरून त्याने वडवाळ गावी वस्ती केली. एके दिवशी त्याची सत्कीर्ती ऐकून मच्छिंद्रनाथ त्याला भेटावयास गेला, पण नागनाथाच्या शिष्यांनी नागनाथाच्या परवानगीशिवाय तुम्हाला आज सोडता येणार नाही असे सांगून त्याला मठाच्या दारावरच अडवले. ते ऐकून मच्छिंद्राला राग आला. या बोंधू साधूंना शिक्षा करून वटणीवर आणलं पाहिजे असा विचार करून त्याने स्पर्शास्त्राने त्या सर्वांना जमिनीवर खिळून टाकले आणि प्रत्येकाच्या थोबाडीत देऊ लागला. त्यांच्या कोल्हाने ध्यानमग्न नागनाथ देहभानावर आला. ध्यानात विघ्न आल्याने त्याला राग आला. तो त्वरेने मठाबाहेर आला आणि समोर एका नाथपंथी जातीचे पंथास मलिन करणारे कृत्य पाहून संतापला. त्याला धडा शिकविण्यासाठी त्याने सर्वप्रथम गरुडबंधन विद्येने स्वर्गातील गरुडाला बांधून टाकले. मग विभक्त अस्त्राने आपल्या शिष्यांना मुक्त केले. ते पाहून मच्छिंद्राने त्या सर्वावर पर्वतास्त्र सोडले. त्यावर नागनाथाने वज्र सोडून त्याचा नाश केला. तेव्हा इंद्राने नागनाथाला सहाय्य केले म्हणून मच्छिंद्राने वाताकर्षणाचा प्रयोग करून त्यास खाली पाडले. नागनाथाने वात प्रेरक अस्त्राने त्या शुद्धीवर आणले. अशा प्रकारे त्या दोघांमध्ये भयंकर अस्त्रयुद्ध झाले. शेवटी नागनाथाने मच्छिंद्रावर सर्पास्त्र सोडले. त्यामुळे हजारो सर्प उत्पन्न होऊन त्यास दंश करू लागले. त्याने गरुड
गरुडास्त्राचा जप केला, पण नागनाथाने आधीच गरुडबंधन केल्यामुळे तो मंत्र निष्प्रभ ठरला. असह्य वेदनाने तडपणारा मच्छिंद्र दत्तप्रभूंची करुणा पाहू लागला. तेव्हा त्याच्या मुखी आपल्या गुरुचे नाव ऐकून नागनाथ संभ्रमात पडला. त्याने मच्छिंद्राची चौकशी केली असता मच्छिंद्राने त्याला मी दत्तात्रयांचा पहिला शिष्य व नाथपंथातला पहिला जती आहे असे सांगितले. ते ऐकून नागनाथ कळवळला. हा आपला थोरला बंधू आहे हे लक्षात येताच त्याने गरुडाला मुक्त केले. तो सर्पाच्या दिशेने झेपावताच नागाने मच्छिंद्राच्या देहातील विष शोषून घेतले आणि ते त्वरेने अदृश्य झाले. मग नागनाथाने त्याला वंदन केले व त्याची क्षमा मागून आपली ओळख सांगितली. त्यामुळे मच्छिंद्रालाही आनंद झाला. तेथील महिनाभराच्या वास्तव्यात मच्छिंद्रनाथाने त्याला ध्यानात विघ्न येते म्हणून रक्षक ठेवू नकोस. आपला जन्मच परोपकारासाठी आहे हे लक्षात ठेवून तू सर्वांना मुक्तदार ठेव असे सांगितले. त्याप्रमाणे नागनाथ सर्वांना भेटून त्यांची दुःखे दूर करू लागला. पुढे त्याने संजीवनी मंत्राने लोकांना जिवंत करण्याचा सपाटा लावला. त्यामुळे यमधर्मास चिंता वाटू लागली. ही गोष्ट त्याने ब्रह्मदेवास सांगितली तेव्हा त्याने नाथाची स्वतः भेट घेऊन त्याला त्याच्या अद्भुत कर्मापासून परावर्त केले. नागनाथाने आपल्या जीवनात समाधीपूर्वी अविरत लोकसेवा केली आणि अनेक भक्तांचा उद्धार करून लोकांना सन्मार्गी लावले. या अध्यायाच्या श्रवणाने आणि वाचनाने दुःशीलपणा नाहीसा होऊन विद्या प्राप्त होईल.